नमस्कार मित्रांनो, राम राम, जय महाकाल. मी तुमचा लाडका नाही अरुण चौधरी तुमचं माझ्या छोट्याशा व्हिडिओमध्ये स्वागत करत आहो. आज आहे बैलपोळ्याचा दिवस, म्हणून मित्रांसोबत नटून ठटून मी पोळ्याकडे जाण्यासाठी निघालेलो आहो. मित्रांनो, बैलपोळा हा प्रत्येक शेतकऱ्यासाठी एक महत्त्वाचा आणि अभिमानाचा दिवस असतो आणि तसा प्रत्येक गावाला पोळा भरतो आणि प्रत्येकाला आपल्या आपल्या गावचा पोळ्याचा अभिमान असतोच. पण माझ्या गावचा पोळा हा आमच्यासाठी विशेष महत्त्वाचा आहे, कारण इथे हजारो वर्षापासून आमच्या गावच्या पोळ्याला विशेष संस्कृती लाभलेली आहे, ती म्हणजे मकर पोळ्याची. आमच्या गावचे पाटील माननीय सुधीर भाऊजी धामट यांना दरवर्षीप्रमाणे ह्याही वर्षी मकराच्या बैलाचा मान मिळाला आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आमच्या गावच्या पोळ्याला सुरुवात झालेली आहे आणि सर्वच शेतकऱ्यांनी आपापली बैल सजून धाजून पोळ्यामध्ये आणलेली आहे. मित्रांनो, हा सण वर्षातून एकदाच येते, म्हणून सर्व शेतकरी या सणाची आतुरतेने वाट पाहत असते आणि हे दृश्य पाहून माझं मनही प्रफुल्लित झालं. म्हणून मी एक सेल्फी घ्यावं असा विचार माझ्या मनात आला आणि मी सेल्फीसुद्धा काढला. माझ्या गावचे युवा शेतकरीसुद्धा आपापली बैलजोडी घेऊन त्या पोळ्याला उपस्थित राहिली आणि त्यांच्यामध्ये असलेला जोश हा कुठेही कमी दिसत नव्हता. तिकडे मकराच्या बैलाचं आगमन होऊन त्याला सजवण्याचं काम चालू झालेले आहे. तर तिकडे मंदिरामध्ये प्रतिष्ठित पाटलांच्या गुड्या बैलपोळ्याकडे जाण्यासाठी सज्ज झालेल्या होत्या. तर बघू शकता मित्रांनो, इथे मंदिरामध्ये वेगळाच माहोल दिसला. काटवले यांचे 5 महादेवाचे गाणे म्हणून झाल्यावर आणि हनुमानजीची पूजा करून झाल्यावर आमच्या घोड्यांची स्वारी निघाली थेट पोळ्याच्या दिशेने. तिकडं पोळ्याकडे आलो असता गावातील पोळ्याचा फुल गरम मध्ये माहोल चालू होता. आमच्या गावचे पाटील माननीय सुधीर भाऊजी धामट यांनी मकराच्या बैलाची पूजा करून त्यांच्या शिंगाला अग्नी दिली आणि अशातच आमच्या गावच्या पोरांचा आणखी जोश हाई झाला. लहान काय न मोठे काय सगळ्याचा पावर वाढतच होता आणि अशा प्रकारे आमच्या गावच्या पोळ्याची मजा वेगळीच असते. मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आणि इकडे मंदिराकडून गुड्या येण्याची सुरुवात झाली होती. आमच्या गावचे प्रतिष्ठित संतामुक्तीचे अध्यक्ष माननीय लक्ष्मणरावजी गिरटकर यांनी पुढाकार घेऊन येणाऱ्या घोड्यांना रस्ता खुला करून दिला. मित्रांनो, गुढी मकरावून फिरले काही समजून जायचं का आता आपला पोळा फुटलाय आणि त्याच गुड्या समोर जाऊन सगळ्याच बैलांच्या शरीरावरून फिरवल्या जाते आणि ते सगळे बैल मंदिराच्या दिशेने चालायला लागतात. तर मित्रांनो, पहा, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये प्रत्येक जोडीवरून गुढी फिरवल्या जात आहे आणि प्रत्येक कास्तकार आपला बैल समोर नेण्यासाठी धडपडत आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हा आमच्या गावचा मकर पोळा साजरा केला जात आहे. मित्रांनो, एका सर्वेनुसार आमच्या गावच्या दरवर्षी 10 ते 15 जोड्या कमी होतात, पण ह्या वर्षी हा आकडा वाढून 80 जोड्यांवर गेला आहे. मित्रांनो, ह्या 2025मध्येच आमच्या गावच्या 80 जोड्या कमी झालेल्या आहेत. आता आपल्या गावचा शेतकरी सुदान शेतकरी म्हणून ओळखला जात आहे. शेतीमध्ये नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून शेती पिकवल्या जात आहे. ट्रॅक्टरने केलेली शेतीची कामं असो की बेड पद्धतीवर लावलेली कॉटन पराठी असो, त्यामुळे बैलांचा वापर कमी होऊ लागलेला आहे.
तर मित्रांनो बघू शकता आपला मकर बैल आता मंदिराच्या समोर आलेला आहे. मकराच्या बैलाची पूजा आणि मंदिरातल्या देवांची पूजा झाल्यावर मकराचा बैल आपल्या मालकाच्या घराकडे आणि गावातील सर्व जोड्या आपापल्या मालकाच्या घराकडे जाऊन पूजापाठी करून आजचा आपला मकरपोळ्याचा व्हिडिओ मी इथे समाप्त करीत आहे. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझे आणखी व्हिडिओ पाहायचे असेल तर माझ्या इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा. एवढा लांब व्हिडिओ तुम्ही आतापर्यंत पाहिला मी तुमचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. जय श्रीराम.